नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सारेजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 घेतलाय. याचं कारण असं आहे की युनोनी 1975 साली महिला वर्ष जाहीर केलं. त्याला 2025 मध्ये 50 वर्ष होत आहे. तर या 50 वर्षात स्त्री चळवळीची वाटचाल कशी झाली, कोणत्या कोणत्या क्षेत्रावर त्याचे काय काय प्रभाव पडले, सामान्य व्यक्तींच्या आणि बाकीच्या लोकांच्या सुद्धा आयुष्यावर त्याचा काही प्रभाव पडला का, म्हणून स्त्री चळवळ आणि मी अशा गप्पा आपण मारतोय. आज आपल्याकडे मिळून साऱ्याजणीची ज्येष्ठ मैत्रीण सरूबाई वाघमारे आली आहेत. सरूबाई नमस्कार. खूप आनंद झालेला आहे. सरूबाई या एकदम संघर्षशील अशा कार्यकर्त्या आहेत. गाणाऱ्या आहेत, कविता करणाऱ्या आहेत, त्या देशोदेशी जाऊन पण आलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे त्या पर्यावरण रक्षक आहेत, कारण त्या कचरा वेचक आहेत. तर आज त्यांच्या जगण्याची आपण गोष्ट ऐकूया. तर पहिल्यांदा मला सांगा की तुम्ही स्त्री चळवळ हा शब्द कधी ऐकला, तुमचं बालपण कसं गेलं? स्त्री चळवळ म्हणजे जसं आता संघटनामध्ये 1993 साली संघटना स्थापन झाली, कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत. तर त्यांनी सांगितलं की आपण महिलांसाठी काम करतोय, पुरुषांसाठी काम करत नाही, आपण स्त्रियांसाठी काम करतोय. मग तेव्हा मला माहित पडलं की संघटना म्हणजे खरंच महिलांसाठी खूप छान काम करते. तर पुरुष कसे दारू पिणारे, महिलांना छेडणारे, घरात टोर्चर करणारे असे बरेच पुरुष होते. म्हणून त्यांनी म्हणले की आपण स्त्री चळवळ म्हणजे हे काय, तर हे कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत आपण उभी करतोय, त्याच्यामध्ये सगळे आपण स्त्रिया घेतोय, महिला जास्त करून तुमच्यासाठी आम्ही काम करतोय. म्हणून आनंदाची गोष्ट आहे चांगली. मग तेव्हापासून मी त्या संघटनेमध्ये सदस्य झाले. लहानपणी शिक्षणाचं मी काही तोडच नाही पाहिलं. कुठे राहत होता? तोपखान्यामध्येच, म्हणजे पुण्यातच आहे? हो, पुण्यातच. आई वडील दुष्काळात आई वडील गावाकडे येत आले होते. पुण्यात गाव तुमचं? माझं उस्मानाबाद मध्ये आहे. तर तिथून आल्यानंतर मग आमचा जन्मच पुण्यातला आहे. बरं. आणि वयाच्या 10 वर्षापासून आजीच्या बरोबर मी कचरा वेचकच आहे. तर आजीच्या बरोबर कॅरी बॅग घेऊन कचरा वेचायला जायचे. मग ते 10 पैशाचं 4 आण्याचं ते विकून मग ते खायचं, गोळ्या बिस्किट काय ते सवय झाली. मग शाळेच्यात असं लय वाटायचं नाही का की आपण शाळेत शिकावं, शाळेत जावं. पण शाळेचं तोंड कधी न बघाय. ते 14 नंबर शाळा आपल्या आहे काँग्रेस भवन कशी, तिथं जायचं, ते वेचत जायचं. त्या जाऊन त्या शाळेच्या दाराला असं थांबायचं. ते मास्तर म्हणायचा, बाई एवढी काय इथं, अहो मास्तर मला पण शिकवा ना हो, असं लय वाटायचं. तेव्हा नाही, तुझ्या आई वडिलांना घेऊन ये, मग तू शाळेत बस. दाखला आहे का? मी म्हणजे कसं दाखला, मी आहे ना. मी आहे ना. भाऊ काय होते? आम्ही 6 बहिणी आणि 1 भाऊ. भाऊ शिकला. लहान का? सर्वात बर. तो किती शिकला? तो 9वी, म्हणजे 9वी पहिले, खूप जुनी 9वी. ओके. तो शाळा जायचा. मग आम्ही पण मुलीतलं कोणी नाही, बहिणी कोणी कुणीच नाही. आणि मग लग्न कधी झालं? माझं लग्न, माझं खरं लव्ह मॅरेज आहे. अरे वा, ऐकत नाही कोणाची झालं? 15 वर्षात मग मी त्यांच्या बरोबर म्हणजे लग्न. पहिलं ते पण कचरा काय नाही, मग ते काय तरी काम करायचे वकारीमध्ये. ओके. तर असंच मी म्हणजे मग जुन्यानंतर आमची ती आजोबा म्हणायला, भंगार कशाला विसती, तुला भांड्याचं काम कर, आपलं कुठेतरी एक जागी आपलं छान आंघोळ बिंघोळ करून स्वच्छ राहशील, चांगलं राहशील, केस आशीष काढताना तर चांगल्या वेळी मी घालून. मग तेव्हा आमच्या आजीने मग एक लक्ष्मीबाई म्हणून 7 पुत्या होत्या, भाजी विकली. तर त्या भाजी विकायच्या. मग त्यांच्या बिल्डिंगीत त्यांनी मला म्हणले की ते काय राहू द्या म्हणले माझ्याकडे सोडूला. मग 4 रुपये महिना होता मला. हो. मग त्यांची भांडी घासायची, धुणं धुवायचं 4 रुपयामध्ये. मग त्यांचे कुत्रे होते टायगर म्हणून, त्या कुत्र्याला मग बेकरीमध्ये जाऊन बटर घेऊन यायची, 4 आण्याची 8 आण्याची एवढी पिशवी भरून यायची. मग त्याला पण खाऊ घालते, कुठं जायचं बाहेर जायचं, मला बसून जायचं त्या. मग त्याला पण चालायचं, मी पण खायचे. मग असं एकदम मोठे झाले. मग लग्न झाले. भेटले कुठे शांभाऊ? पण शांभाऊ भेटले मला तोबाकारी, लाकडाच्या वाकारीमध्ये मंगळा टाकी नंतर झाली. ती तोबाकार होती आपल्या धोबी घाटी, आपल्या शिक्षण मंडळ त्याच्या शेजारी ती वकार लाकडाची होती. तिथं ते असंच म्हणजे माझ्या भावाचे मित्र होते, त्यांचा मित्र.
लक्ष्मण अवघडे म्हणून. बर. ते माझ्या भावाचा मित्र होता आणि त्यांच्या बरोबर आमची मालिक मिस्टर शामराव यायची. ओके. मग त्यांनी तेव्हा मग मला म्हणजे पसंत केली. मग त्या दोघांचं आमच्या लग्न आणि मग त्यांचं काय म्हणजे जात एकच होती का एकच त्यांची? आहे. तसा काही विरोध वगैरे नाही केला? नाही केला म्हणजे विरोध केला माझ्या घरी. आमच्या चुलत्यांनी भावानी. का पण विरोध का होता? ते कर्नाटकचे आहेत. बर. आणि तुम्ही त्यांचं गाव पुण्याच्या? कर्नाटक. हा मग आपण महाराष्ट्र आणि भाषा. तिकडे भाषा वेगळी. तर हे आपल्याला नाही करायचं असं. पण मी माझी एकच जिद्द होती की मी यांच्याशीच लग्न करणार. मग ते आमचा भाव जरा थोडस मग भावाला मी जरा थोडंसं सांगितलं बाबा असं तुमची इज्जत जाण्यापेक्षा मला मी लग्न करून ते चांगले हो. तर मग ठीक आहे म्हणले आमच्या वडिलांनी. मग म्हणले त्याच्या आई वडिलांना घेऊन येऊ दे, त्यांनी येऊ दे, आपल्याला सांगू दे की खरंच ते सांभाळणार आहे का. नंतर असे बरेच लोक आहेत की लग्न करून निघून पळून जातात. आधी लग्न झालेलं. हो. मग नंतर मग त्याची बहीण आली, आमचे मोठे दीर आले. मग त्यांनी सांगितलं की दोघांचं. आणि मग मुलं बाळ लगेचच झाली. हा 1 वर्षाच्या नंतर मग मला मोठा झाला मुलगा माझा. त्याच्यानंतर मग एक सीमा झाली. सीमाच्या नंतर मग हा 3 संजय सगळ्यात लागली जनावर. मग 1 वर्षाला 3 वर्षामध्ये 3 मुलं झाली मला. मग त्यांना काकडाला घेऊन मग काम करायचे. मग डबा बाटले भंगाचा धंदा. मग शामराव बाबा कधीच कामाला जायचे. तेव्हा काही पगार एवढा नव्हता त्यांना. काही 30-50 रुपये रोज होता त्यांना पहिला. मग त्याच्यावरच भागवायचं आपलं. आणि मग गाणी लिहायची सुरुवात कधी झाली? मी गाणी लिहायला म्हणजे जेव्हा संघटना आपली 1993 साली संघटना स्थापन झाली. त्याच्यानंतर मग मी 94-95 मग एकच पहिली कविता माझी. मी म्हणलं लोक टेलीवर गाणे गातात नाही का, मग आपण का नाही म्हणलं या वाकडं काहीतरी हे करावा. मग मला आपलं सहज मी म्हणलं. तर मग ते साजन पिक्चर आला. त्या साजन पिक्चरच्या गाण्यावरती मग मी ते गाणं तयार केलं की हो कविता तयार केली की कवा गर्दनेची माझ्या दारू सुटेल, दारू साठी नवरा माझा मेलेला उठेल. म्हणून मी संजयला म्हणलं बाळा एवढे कडवं लिहून ठेव रे. मग त्याला झोपत न उठून त्याला 8 नाही देते म्हणलं, तुला 8 नाही 1 रुपया देते पण हे लिहून ठेव म्हणलं तू. मग त्याने ते असे जोडत गेले. शब्द सांगायचे तर लिहून ठेवायचा. मग ते संध्याकाळी मी आले बंगारावर किती पाठ करत बसायचे. मग तो झोपी जायचा. तेव्हा घरात काही लाईट नव्हती काही नव्हती, दिवा होता. मग ते दिव्याला असं बसवून मग ते लिवायचा. झोपी जायचा. तर डुकल्या खायला त्याला अशी उठून त्याला ते लिहू माझी झोपू नको. मग त्याला काय आई तुझा लेटर असताय माझा रोज. ते शाळेत यायचा ना तो कोणाच्या ते खेळून मग त्याला ती लिवायला लावायची. तेव्हा शामभाऊ दारू प्यायला लागले होते का? नाही त्याच्यानंतर नंतर प्यायला. म्हणजे तेव्हा ते पहिली ताडी प्यायची. ताडी पिता पिता मग त्यांनी असेच मित्र भेटले, वाशिमच्या कामाला जायला लागले. नंतर मग त्यांनी दारू प्यायचं धरलं. मग दारू त्यांनी 7-8 वर्ष दारू पिली. मग नंतर तुमच्याकडे आले. एकदा आपण बोललो. मग तुमच्याकडे आले तुम्ही सांगितलं की शामराव तुम्ही दारू पिऊ नका, कशाला पिता दारू. मी म्हणत ही दारू पितात आणि खूप मुलं धिंगाणा करतात. मग त्यांनी तुम्हाला सांगितल्यानंतर त्यांनी ती मला सोडून टाकली. म्हणले की आता मी पिणार नाही. ताईंनी मला सांगितलं आता नाही. आता त्यांनी सोडून देऊन मी बरेच वर्ष झाली. मग आता दारूला आपल्या घरात कुणी मुलं पण माझी व्यसनी नाहीत. सुपारीचा पण त्यांना नाद नाही. आपल्या घरात मिसरी पण कुणी लावत नाही. तंबाखू पण आपल्या घरात कुणी खात नाही. सुनबाई नाही कुणीच नाही. फक्त मोठी सुनबाई ती मिसरी लावते. बाकी सगळे आपल्या घरात कोलगेट वापरतात. मी तर नाहीच नाही. मला तर सवयच नाही ती मिसरी काय लावायची. माझे वडील पण बिगर व्यसनी होते. पण आई आमची तिला पहिला वायगुरू होता पोटामध्ये आमच्या बिड्या ओढायची माझ्या. आणि दिल्लीला कधी गेला? दिल्लीला जेव्हा ते होते बघा नरसिंहराव मुख्यमंत्री होते तेव्हा दिल्लीला आम्ही गेलो. सगळे महिला मोर्चाकडे सत्यबाई होते आपल्या. त्यांनी घेऊन गेले होते दिल्लीमध्ये मेधा थत्ते. मग त्या घेऊन गेल्यानंतर म्हणलं की आपण तुम्ही कचरा वेळचं काय तुमचं काय असेल आपण मांडू. जुन्या भांडवलींचे काय प्रश्न मांडू. तर नरसिंहराव आले पण काही आपल्याला मांडणी तिथं करता नाही आली. कारण का ते लय गडबडीमध्ये होते. आणि मग तिथे भेटल्या मला मेधा पाटकर. आपल्या मेधा पाटकर भेटल्यानंतर मला म्हणाले की मी तुला कुठेतरी पाहिले ग. तर मी म्हणाले की मी पण तुम्हाला पाहिले मॅडम. मला मॅडम नको म्हणून मला मेधा ताई म्हणून.
म्हणलं तू बाबा म्हणलं हो म्हणलं. हा तू सरूच का म्हणलं हो मी सरू. तेव्हापासून त्यांनी मला ती ओळख ठेवली. आणि गाणी किती होत गेली अशी कविता गाणी? गाणी माझी अशी बरीच माझी 100हून अधिक गाणी 100हून अधिक गाणी जास्त म्हणे तरी चालतील माझी कविता. पण ती कसे जे तोंडावर जे आहेत काय लिहून ठेवलेले होते काय ठेवलेले नाही ते गाते. तुम्ही म्हणता ना त्यावेळेची गाणी म्हणता? नेहमी म्हणते मीटिंग मध्ये. आणि थायलंडला का कुठे गेला तर तुम्ही परदेशी गेला तर ना? हो मी पहिले थायलंडला गेले 2009ला. मग तेव्हा भंबेरी उडली का विमानात पहिल्यांदा बसल्या? कारण का मला आधी म्हणले तुम्हाला पासपोर्ट काढायला नाही चला म्हणली बरोबर आधी. तेव्हा होती आपली नलिनी शेखर आणि हे आपले लक्ष्मी. मला म्हणायला सरू तुला जायचे आता. तुम्ही म्हणलं कुठे जायचे मला? म्हणलं तू एक काम कर तू तयार हो लवकर मी गाडी घेऊन येते तुझ्या घरी. म्हणलं बरं. मग नलिनी आणि लक्ष्मी तयार होऊन माझ्या घरी आल्याच्या नंतर मग मला म्हणलं लवकर आवड. मी तयार होऊन बसले होते आणि मग म्हणले मी मंगलला घेऊन येते. मंगल गायकवाड आमच्या त्यांना आणि मला आणि शामरावला आणि त्यांचे नवरा जगन्नाथ त्यांना आम्ही सव्वाला गाडीत त्यांनी घेतलं आणि गेलो तर कुठं घोरपडी गावाकडे घोरपडी तिथं नेलं त्यांनी. तर तिथं ते मेजर म्हणून आहे नलिनी शेखरच्या मैत्रिणीचा ते नवरा. तर ते मेजर मोठे मेले होते. मग ते म्हणाले की मग ते असे सगळे लावलेले होते त्यांना हापेस मध्ये जायचं तिथनच रोड येत आम्हाला पण यायला. मग ते म्हणले कुठं जायचे तुम्हाला? ते म्हणले आमची मॅडम म्हणली साहेबांना भेटायचं आम्हाला मेजर साहेबांना. मग त्यांचं नाव पत्ता फोटो काढले मग साहेबाला त्यांनी पाठवलं. मग ते साहेब म्हणले कशाला त्यांचे फोटो काढले? मला ते आपल्या घरचे माणसं आहेत. आम्हाला लगेच त्यांनी सोडलं. लांब आतमध्ये शिमेमध्ये लांब आतमध्ये येते. मग गेले त्यांनी लगेच म्हणले बस साहेब बसले होते नमस्कार घातला. सोडवाय का तुम्ही? म्हणलं हो सर नमस्कार म्हणलं. मग बसा म्हणले बसवलं. ते नलिनी अशी बसली लक्ष्मी अशी बसली मी मंगल त्या दोघांना बाहेरच उभा केलं. त्यांना आतमध्ये नाही घेतलं आमच्या मला. मग आत गेल्यानंतर त्यांनी पाणी आणलं चहा बिस्कुट दिले खावा म्हणले. आणि मग म्हणले तुम्ही आता कुठं जाणार आहेत म्हणले सरुताई. त्यामुळे सर मलाच माहित नाही कुठं जाणार आहे ती. मग तुम्ही आता कशाला आल्या इथं? तर मी म्हणलं मॅडमने आणले म्हणलं. म्हणले नलिनी यांना सांगितलं नाही का? म्हणजे नाही म्हणले नाही कुणी बोला म्हणले नाही म्हणले हे नसते आले. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला बाहेर गावाला जायचं आहे तुमचा पासपोर्ट तयार करायचा. मग जन्मतारीख विचारली तर म्हणलं जन्मतारीख म्हणलं मलाच माहित नाही. म्हणलं आता आपल्याला जुने लोक घरी डिलिव्हरी व्हायच्या दवाखान्या नाही काय नाही. म्हणलं मी माझ्या आईला विचारते तर माझ्या आईला फोन देतो फोन मग आता आईला कसं विचारायचं? तर मग लक्ष्मीबाई म्हणल्या मी त्यांच्या घरी जाते त्यांची आई घरी आहे मला माहिती आहे म्हणलं. मग लक्ष्मी गाडी करून इकडे आली. मग आली माझ्याला म्हणली की सोरबाई कधी जन्मली? ते म्हणली मलाच माहित नाही. मग त्यांनी अंदाजपैकी त्यांनी ती वय लावलं माझं आणि त्यांनी भरा 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 सह्या केल्या आणि मंगलचं माझं त्यांनी पाठवलं. फोटो काढले आणि पाठवून दिले. पाठवल्याच्या नंतर मग त्यांच्या मॅडमने आम्हाला घरी बोलवलं. घरी गेल्यावर त्यांनी पण चहा नाश्ता दिला. मंगलक्ष्मी आम्ही गेलो. मग ते म्हणले की 8 दिवसांनी तुम्ही याला जा आपल्या कोरेगाव पार्क पासपोर्ट ऑफिस. मग ठीक आहे म्हणलं. मग ते टाइम आल्याच्या नंतर म्हणलं मी एकटी कुठे जाऊ आता मला एकटीला माहित नाही. म्हणजे तुम्ही कधी शिकणार एकट्याकडे जायचं म्हणजे तुम्ही जावा आता. मग मी आणि मंगल गेले. मंगलला बोललो. गेल्याच्या नंतर मग आतमध्ये कसं जायचं कुठं विचारायचं काय? मग त्यांनी सांगितलं की असं आहे तुम्ही तिथे जावा. मग तिथनं गेलं मग इथं जावा. मग सगळीकडे फिरलो. नंतर त्यांनी आमचं सगळं लिहून घेतलं आणि मग म्हणले की ठीक आहे तुम्ही आता जा म्हणले तुमचा पासपोर्ट तयार केला तेव्हा तुमच्या घरी पोहोचते. मग घरी आल्याच्या नंतर मग आम्हाला डेक्कन पोलीस स्टेशन चौकीचं मला ते हे आलं. काही तक्रार नाही ना बघायला. हा मग विष्णू घाबरले. त्यांनी लेटर पाठवलं मला त्याचं की सोरबाई वाघमारेने पोलीस स्टेशनला आजोबा म्हणून. आणि तेव्हा आपण 2005 ला दारूबंदी केली होती. तर दारूबंदीची ते म्हणाले की यांच्या अंगावर तर केस आहे
तर तेव्हा होते आपले विलासराव देशमुख मुख्यमंत्री. तर त्यांनी ती निघायला सांगितलं होतं की हे तुम्ही काढून टाका. या महिलांनी काही कायदा हातात घेतला नाही, यांनी उलट छान काम केले. तेव्हा आपल्या बालगंधर्वला ते आले होते. मग त्यांनी कसं सांगितलं त्यांनी ते आपलं काढून टाकलं. मग सुद्धा त्या सरदार आम्ही सगळ्या पसंतीने केस केली. आम्हाला गेलो 3 नंबर कोर्टाला बोलवलं. तर त्यांनी सांगितलं की सगळ्यांचं झालंय. मग मला लय राग होता, कारण का 2 दिवस ते पोलीस लोक मला शोधायचे वसाई वस्तीला. ते सर्व विभागमध्ये कुठं राहतात. त्यांनी आमची कंप्लेंट केली हप्ते खात्यात असं. तर मग त्या अंबिका आंबोडे जे होत्या त्या म्हणाल्या की त्या सर्व विभागामध्ये तो पुण्यात राहतात, तिकडे जावा. मग ते माझ्याकडे आले. आल्याच्या नंतर मग ते 2 जण आले. म्हणाले तुम्हीच काव मावशी? म्हणला काव, तुम्ही आमच्या नावाचं असं केलं तसं केलं, तुम्ही आम्हाला कशाला असं हप्ते खाता? म्हणलं बरोबर आहे, तुम्ही खाता म्हणून तुमचं नाव सांगितलं ना. कारण आमच्या गरीब लोकांचे घर उद्ध्वस्त झाले. दारू त्यांच्या मुली ज्यांच्या मुली घरामध्ये पडले त्यांना कुणी लग्न करणा, पोर दारूच्या आधी चालले. त्यांच्या आया कष्ट करतात, नवरी दारू पैसे हिसकावून घेतात. ज्यांच्या मुली वाईट मार्गाला लागल्या, घर उद्ध्वस्त झाले. संसार मोठा ना त्यांचा. भांडे विक, टीव्ही विक, गॅस विक, काही सगळे विकायचे, कपडे साड्या विकायचे. मग हे बरं आहे का म्हणलं तुम्हाला? म्हणजे नाही, आम्हाला नाही वाटत असं. मग म्हणलं चला, मग म्हणलं 3 नंबर कोर्टाला तुम्हाला बोलवले म्हणलं. मग ते पोलीस लोक आमच्या बरोबर आले आणि मग त्यांनी ती जेजबाई होत्या आपल्या, त्या म्हणाल्या सर्व विभागामध्ये म्हणलं हाजीर आहे म्हणलं मॅडम मी, काय पाठी द्या म्हणलं, काय चुकी केली असं तर मला लिहून लावा म्हणलं गुन्हेगारी. अहो असं काय म्हणता बाबा मावशी, तुम्ही छान काम केलं, आम्ही म्हणत नाही, तुमचं पत्र आले म्हणून तुम्हाला आम्ही बोलवलं. मग म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग त्यांनी ते काढून टाकलं. विलासराव देशमुखने सांगितलं की यांच्यावरच्या केशी काढून टाका, या महिलांनी चांगलं काम केलं. जे तुम्ही पहिल्यांदा बसले तेव्हा काय झालं? विमानात बसले तेव्हा जरा काय होतं की पहिली वेळ होती माझी, आणि इमान होतं 1:45 रात्री. आता आपल्याला सवय खाल्लं की झोपायची. म्हणून काय केलं, म्हणजे गाडीत टॅक्सी घेऊन येते म्हणले मी, तू तयार होऊन बस. तर म्हणलं ठीक आहे. मग म्हणली 10-15 मिनिट साड्या किती घेणारीच? मी म्हणलं बाई माझ्याकडे काय साड्या नाही, एवढ्या नाहीत म्हणलं. तेव्हा एवढ्या साड्या नव्हत्या. मग म्हणली एक काम करा म्हणली. मग संघटनेने म्हणली 3,000 रुपये दिले. सुरबाईला साड्या घेऊन द्या म्हणल्या कॉटनच्या चांगल्या. मग ललिनीने मला जवळजवळ 9-10 साड्या घेतल्या तिने, म्हणजे माझ्याकडे 4-5 होत्या. मग तिने साड्या आणल्या. मग आता झंपर शिवायचं कुठं? म्हणजे आपण तिकडे शिव म्हणली. आता तिथं कुठे मिळणार आपल्याला? मग मला एक काम कर. मग तिने मला अर्जंट शिवून घेतली. तिने आपल्या कोथरूडची एक कोणतरी आहे ती निलेलीची मैत्रीण, तिने जाऊन 1 दिवसात समजे शिवून झंपर आणले तिने माझी. आणि मग रात्री 1:45 म्हणायला म्हणजे चला. मग इथनं आम्ही संध्याकाळी 7ला निघलो आपल्या इथनं. मग तिथं पोचलो आम्ही. कधी ट्रॅफिक जाम होतं आपल्या पनवेलच्या तिथे. मग नंतर मग आम्हाला 11-11:30 वाजले. पण मंगलताई आणि तुम्हाला बसायला कोणतरी आलं होतं बरोबर? मंगल नव्हते आले माझ्याबरोबर. तुम्ही एकट्याच गेले? हो, मी आणि नलिनीताई गेले. नलिनी म्हणजे कोण? नलिनी शेखर, आपल्या बँगलोरच्या. त्या आपल्या कागद कासामध्ये होते. आणि मग आम्ही दोघी गेलो. किती तासाचा प्रवास होता थायलंडला मुंबई ते? मुंबईचा आपला 3-4 तासाचा आपला प्रवास असतो. पण तिथून पुढे प्रवास म्हणजे मला झोपच नाही आली. मी म्हणलं आता मी म्हणायचे सगळे विमान उभे राहिलेले होते. तर मी म्हणलं नलिनी म्हणलं हम लोग काय में जाएंगे, कार में जाएंगे ना? तर ते म्हणे नाही की विमान खडेला आहे ना, कार मध्ये जाणार ना आपण? ते म्हणे नाही, वो एरोप्लेन खड़ा है ना विमान, उसमें बैठ के जाने का है. मी म्हणलं नको रे बाबा, म्हणलं गावात टीव्ही मध्ये बघतो, म्हणलं लोक वरनं पडतात काय म्हणतात, म्हणलं बातमीमध्ये सांगतात, मी नाही बसणार म्हणलं. अरे कुछ नाही होता बाबा, तू दिमाग मत खा म्हणली. थोडी रागवली मला जीवात धाकधूक. मग 1:30 वाजता रात्रीचा. मग म्हणले आता चला एअरपोर्टला आतमध्ये. मग ते आमचं सामान मला बॅग दिली पौर्णिमा त्यांनी नवीन घेऊन. मग त्या बॅगमध्ये सगळं साहित्य त्यांनी उरलेलं होतं. आणि मी काय केलं, मला सगळं आपलं सवय भाजी भाकर घ्यायची. म्हणून मी गवारीची भाजी सुकी आणि 4 भाकरी ज्वारीच्या मी त्याच्यामध्ये बांधल्या आणि त्या घेतल्या.
पाण्याची बाटली अशी वरी मोठी घेतली. एअरपोर्टच्या गेले ते बोलली मॅडम म्हणली हे तुम्हाला सामान सब उसमें रखो म्हणजे ट्रे. मग त्या ट्रे मध्ये काढून ठेवलं सगळं बॅग बिग. ती मग मोठी जी बॅग होती ती लेबल लावून त्यांनी ती नेली आतमध्ये. ती मी ती बघत आले ते आतमध्ये ते सोडले ते चालले सगळं आपली. मी म्हणलं हे कुठं का चालले तर ती बोलली ती महिन्यामध्ये चालले. म्हणलं माझी बॅग म्हणजे उभी झाली. मग ती पण टाकली. मग तिथले जी मुलं होते जे लिहून आणि ते आप काय आले मलाच माहित नाही मला लिखते. तर ते म्हणले की एक गुलाब का फूल लो तुम थाईलैंड जा रहे हो आपका स्वागत है हमारे कक्ष में और आपला हे करू म्हणलं. म्हणजे काळजी घ्या. आणि काहीतरी अजून इंग्लिश मध्ये ते बोलले. मग त्यांनी मग नमस्कार करायला म्हणजे जावा गेले. मग त्यांनी ते सगळं मग पट्टा लावून दिला. पट्टा लावला नाही. आधी जाताना त्यांनी ते चेक केलं सगळं. तुम्ही काय नेले सगळं घेतलंय का काय. आपल्याकडे काहीच नव्हतं. पण आपल्या भारताचे पैसे माझ्याकडे होते. मला आता तिकडे गेल्यावर काहीतरी घेता येईल. आम्हाला माहितीच नाही तिकडे गेल्यावर आपल्या मी 5,000 रुपये घेऊन सगळे घेतले पला गोळा करून. आणि मग ती नलीला म्हणलं ते बोलले ठीक आहे बसलो. मग ते बरोबर 1:45 वाजता 2:45च्या आधी 1:30 येऊन ती गरम होते. पंख चालू होते त्याचे बांग 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 गरम वापा. म्हणले चल. मग तिने मला मी आतमध्ये बसवलं. खिडकी पशीच बसवलं. तिने म्हणली बघ खिडकी पशी म्हणली कसं उडान भरते काय भरते म्हणलं ठीक आहे. बसले तर ते लागलं गरम आईशी नव्हतं चालू केला. ते गोल खिडकीची असते विमानाची ती मी हलवायला लागली अशी उडायला. हा बरोबर. मग त्या हवाई सुंदर आली म्हणली आणि ती एक खिचेंगे तो सब लोग नीचे हो जाएंगे म्हणली. असं खिचणे का नाही म्हणजे वो सब पॅक आहे म्हणलं ठीक आहे. मग बसलं तेव्हा थायलंड थोडस आपण कटशॉट करूया आणि आपल्याला पुढे जायचं. थायलंडला गेल्यावर भाषण कसं केलं आणि ते कसं झालं लोकांना आवडलं का. थायलंडला म्हणजे मी हिंदी मधून बोलायचे आणि इंग्लिश मधून ट्रान्सलेशन करायचे. तिथे एक ही होती पॅट्रिशिया म्हणून एक नावाची मुलगी होती आणि एक होती ती काहीतरी तिचं नाव होतं. ती असं दोघी जणी होत्या. ती माझ्याकडनं इंग्लिश मध्ये सांगायचे. मग म्हणलं तुम्ही असं की मग बोलायची त्यांना खूप आवडायला लागलं. गाणी म्हटली ते हो. मग तेव्हा गाणं घेतलं. मग म्हणले गाणे गा. मग त्यांना आपलं गाणं जरी नाही कळलं पण ते चाले वगैरे टाळ्या वाजवायच्या आणि त्या अशा नाचायच्या आणि मग त्यांनी चांगलं. आणि तिथल्याही कचरा वेचक होत्या का तेव्हा. हो तुम्ही जसे इथून आले म्हणजे पर्यावरण आपण पर्यावरणासाठी गेलो होते की बदल कचऱ्यापासून काय बदल येते आणि आपल्या देशामध्ये काय बदल केला ते दाखवायला गेलो. पर्यावरणाला आपले साथ कितपत आहे आणि त्यांची कितपत आहे. तर त्यांनी मला विचारलं प्रश्न की इंग्लिश मधून की तुम्हारे देश में क्या करते कूड़े का. तो म्हणलं आमच्याकडे म्हणलं हम गीले कचरे का खाद तैयार करते हैं और सूखा जो कचरा है रद्दी पेपर बोलो प्लास्टिक बोलो वो सब उसका जो हमको लगता है रिसाइकलिंग को जाता है. हम हमारे पेट के लिए निकालते हैं वो रिसाइकलिंग को जाता है. जो नहीं लगता है वो कारपोरेशन उसका बीज निर्मिती करते ऐसा. तर मग मी विचारलं त्यांना की तुमच्या देशामध्ये काय होतं. तर ते म्हणले की गिले कचरे का हम भी खाद बनाते हैं और सूखा जो कचरा है हम लोग को खड्डे में डाल के जला देते हैं. म्हणलं हे तुम्ही हे करता म्हणलं तुम्ही मध्ये बसता आणि प्रदूषण तुम्ही वाढवता म्हणलं. जे लोक बसलेले असतात त्यांना गरम झाडांना किती गरम धूर त्यांनी म्हणलं त्रास होतो. मग ते म्हणाले की मग त्यांच्या महापालिकेचा पण ते काय आता मोठा ऐकतो. तर त्यांना मी म्हणलं की एक मैडम उठली थी मिले नहीं हमारे पास पैसा है हम लोग उसका ये टेंशन नहीं लेते हम जरा देते कंपनी में. मैं बोले मैडम तुम बोलते कि हमको कुछ नहीं लगता लेकिन मैं बोले हमारे सर के जो वेस्ट भी करे जो तुम्हारे रोड पे बैठते जब तुम लोग कचरा देते उसमें से चुन के जो लगता है वो लेते उसमें से वो लोग खाना भी खाते. मैं बोले लेके तो वैसा हमारा नहीं. मैं बोली हम लोग घर घर जाते हैं डोर टू डोर कलेक्शन करते हैं गीला सूखा. हमारे नागरिक लोग को भी नहीं मालूम था कि गीला सूखा क्या है. हमने जाकर उनको दिखाया कि ये गीला है ये सूखा है. अभी बोले उसका हम लोग खत बनाते हैं. सूखा कचरा जो हमको लगता है वो रिसाइकलिंग हो जाता है. जो नहीं लगता है वो म्यूनसिपालिटी उसका बिजली वो लोग करते.
मैं बोले इसका प्रदूषण का कुछ सवाल ही नहीं आता। मैं बोली तो धरती माँ को बुलावा मांगता है। मैं बोली उसको ठंडा मांगता है। मैं बोली तुम लोग तो गर्मच बड़े, तुम तो एसी में बैठती, जो लोग बाहेर बैठते उनका क्या। मग त्याला ते महापालिकेच्या ते आवडलं जरा. म्हणला तुम किती, मला इंग्लिश हिंदी म्हणून थोडासा म्हणला की आप कितना पडी है इसको. मला सर मैं कुछ भी नहीं पडी. आणि तिथल्या त्या बायका भेटले का तुम्हाला? हो, कचरा त्या काय म्हणल्या, त्यांचे काय प्रॉब्लेम्स होते? त्यांच्या त्या म्हणजे त्या अशा तिकडे असं आहे की हे कोण 8 महिला असतात, हे कोण 8 महिला असतात. ते कचरा जे आणतात ते त्या ह्याच्यावर टाकतात त्या पट्ट्यावरती आणि ते शोधतात की आता समजा मला सांगितलं पेपर काढा, मी पेपरच काढणार. कुणाला सांगितलं दूध पिशवी काढ, प्लास्टिक काढणार. म्हणजे प्रत्येकाला वेगळं. मग ते तशा करायचे आणि बाकीचं करायला जो कचरा आहे तो खड्ड्यामध्ये जाऊन तो टाकून द्यायचा आणि मग त्याला ते जाळून टाकायचं. म्हणलं असं हम लोग ने. मग त्याला खूप आवडलं. म्हणले सारू भाई हम भी आए तुम्हारा सुन के हमको बहुत अच्छा लगा, हम भी ऐसा करेंगे. आणि कुठे गेलात तुम्ही? थायलंड सोडून दुसऱ्या देशात? थायलंड सोडून थोडं बँकॉकला मग आले. बँकॉकला मग साव पावलं गेले. साव पावल्याच्या नंतर मग आले, तिकडून आल्याच्या नंतर मग 15 राहिले. तिकडून आल्यावर मग ब्राझीलला गेले. बर. आणि मग तोपर्यंत तुम्हाला सवय झाली, ती विमान प्रवासाची सवय झाली. खूप भीती वाटली. उडताना पहिलं ते विसरले कारण ती गोल 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 लागत फिरायला ना. मग ती एकदमच स्पीडमध्ये उडान केलं. सगळे लोक माझ्याकडे काय झालं काय झालं. मग त्या नलिनी म्हणली पहिले टाइम भेटले नाहीस केले, काय नाही म्हणले बसा बसा आणते काय नाही होत. त्या थोडे मराठी पण बोलणारे होते, हिंदी बोलणारी. मग बसले गपचिप. मग नलिनीने काय केलं, माझं डोकं तिच्या मांडीवर घेतलं, झोप म्हणले आता तू काय. ते कान झाले बघील माझे. असं नाशिक करायचे काय जायला. कापूस घातला कानात आणि झोपून गेले. ब्राझील ला गेले म्हणजे, तर तिथला अनुभव कसा होता? ब्राझीलला 2 दिवस लागले. तिथून मुंबईवरनं उतरलं कुठं साऊथ आफ्रिकाला. साऊथ आफ्रिकावरून ब्राझीलचे विमान पकडलं आणि मग ब्राझीलमध्ये आम्ही संध्याकाळी 7ला पोहोचलो ब्राझीलमध्ये. तिथे सगळे वेस्टेकर आहेत आपले. तर तिथे ते लोक जे रस्त्यावर कचरा ठेवतात भंगार वगैरे ते भंगारच ते लोक गाडी भरून ते घेऊन येतात आणि जे नाही लागत ते तिथे सोडून टाकतात. आणि जे लागते ते त्यांच्या ट्रकचे भरून आणून ते त्याच्या गाठी वगैरे कंपनीत जाऊन प्लास्टिकचे ते दूध बाटल्यांचे अशा मोठ्या गट्टेचे गट्टे बनवतात आणि ते त्याच्यात पुन्हा उत्पादन ते पुणे सायकलीला पाठवतात, नवीन तयार करतात. पण छान वाटतं तिथे. पण याच्यात पण बायकाच जास्त आहेत का? म्हणजे थायलंडलाही बँकॉकलाही सगळीकडे या कचरा पुरुष जास्त आहे. पुरुष जास्त आहे. आपल्या भारतात म्हणजे महिला जास्त पुढे आणि त्यांच्याकडे म्हणजे पुरुष जास्त आहेत. पुरुष काम करतात आणि काय महिला पण आहेत त्या गाड्या ढकलतात, काही महिला पण आहेत. तर मी साव पावला जी गेले साव पावला देशामध्ये, तर त्या महिलांचे अक्षरशः पाण्यामध्ये असे घर आहेत लाकडांचे, खाली पाणी आणि वर घर त्यांची. तर ते कुणाच्या घरात लाईट नाही तर कुणाच्या घरात काही नाही, कुणी असे झोपलेले भंगार विचारून. तर आम्ही तिथे गेलो विचारायला. मी म्हणलं हे असं काय आहे म्हणलं. नलिनी तर म्हणली हे सब भंगार चिमणेवाले म्हणले, इनका हे गाव आलं काही. आणि मग तिथे गेल्यानंतर मला खूप वाईट वाटलं की एवढा मोठा देश आणि एवढी गरिबी. मला लय कसं तरी वाटलं की असं फाटलेले कपडे असे सापावळ आणि सगळे ते निघून लोक थोडेसे होते, काही असे नेपाळ्यासारखे लोक. मग त्यांना विचारलं तुम्ही असं का, तर म्हणे आमच्याकडे असं. आणि तिकडे बेरच्या बाटल्या वेगळ्या आहेत, छोट्या छोट्या अशा बेरच्या बाटल्या आणि आपल्याकडे अशा मोठ्या बाटल्या. ते सगळं असे घेऊन बायका वाडी घेऊन म्हणजे आम्ही ढकलत गाडा मोठा, जशी आपल्याकडे हात गाडी कशी तशी त्यांच्याकडे त्या गाड्या. मग ती म्हणली आम्ही असं एवढं काम करतो. मग म्हणलं एवढा मोठा देश आहे, मग म्हणलं एवढी गरिबी का देशात. तर ती म्हणली दाखवावं लागतं म्हणली अशी आम्हाला. आहे सगळे चांगले, सगळे खातात पितात म्हणजे सगळे. मग घरामध्ये मी जाऊन बसले, त्यांच्या घरात खूप असं नाही का म्हणजे चांगलं हो सगळं होतं आणि चांगलं स्टँडर्ड घर त्यांचं होतं आणि ते कचरा यायचं होते. 2-3 घर असे दिसले मला. मग ते फुटपाथवर राहणारे होते. मग त्यांना तुम्ही पण चांगलं धंदा करताय, तुम्ही काम करताय, त्यामुळे तुम्ही पण चांगलं राहा आणि तुमच्या देशात एवढं चांगलं आहे म्हणजे आम्ही तुम्हाला भारतात ना आलो.
तर म्हणजे आनंद वाटतो तुमच्या भेटून तुम्हाला, म्हणजे की नाही मग त्यांचं तुमची म्युन्सिपाल्टी काय करते, म्हणजे तुम्हाला मग आयडेंटिटी कार्ड आहे का ना तुमच्याकडं, तुम्हाला काय ते बोलवतात का कार्यक्रमाला, किंवा तुम्हाला काय त्यांनी असं काय दिलंय का, तर म्हणजे आमच्याकडे काहीच तसं सोबत नाही. फक्त त्यांनी असं केलंय की या पिंजऱ्यामध्ये ओला आणि या साईडला सुका, असं हे तुम्ही घेऊन जायचं. हो, आता मग घर ते गोल्या कचऱ्याचं खत तुम्ही तयार, त्याचे पैसे द्यायला तुम्ही. पण ब्राझीलमध्ये व्यवस्थित वाटले का सगळे, म्हणजे राहणीमान पण थायलंडमध्ये चांगलं वाटलं मला. बरं, सर्वात जास्त. हो, थायलंडमध्ये ब्राझीलमध्ये पण सगळे आपले व्यवस्थित होते. की असं म्हणजे ब्राझीलमध्ये आपल्या पुण्याचे कमिशनर होते देवमुखे म्हणून, त्यांना आम्ही घेऊन गेलो. मग असले मोठे मोठे पातेले पडले होते रस्त्यावरती, काय पितळाचे होते, काय जर्मलचे होते. मग कमिशनर म्हणे सुरबाई हा घ्या, आम्हाला सर कसं घ्यायचे, मागे महिन्याला म्हणे आपण खाली लटकून घेऊन जाऊ भारत सर, मला हाताला आपल्याला सगळे सर. आणि त्यांनी मला सांगितलं होतं आधी कमिशनरने की सुरबाई आता आपण चाललोय खरं, पण तिथली जी लोक आहेत ते गळ्यात मिळतात ना, असं धरतात. तर म्हणजे असं कुणी जर आलं ना माझ्याकडं तर तुम्ही असं म्हणायचं नो 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 नो, म्हणजे म्हणलं सर तुम्हाला भेटत मी नो नो मी कशाला म्हणू, तुम्ही मला की म्हणलं नाही तुमचं बाहेर ऐकत. मग गेलो तर ब्राझीलमध्ये काय चांगलं वातावरण होतं. सकाळी नाश्ता 6 वाजताच नाश्ता लागायचा. असे एवढे मोठा केक थरावर असे एवढे मोठे केक, असे ज्याला जी वाटेल ते कापून खायचे. आणि ते आपण तसलं चिकन खात नाही. तर मी गेले, मला भूक लागली, मला आता जाऊन खावा. मग ते जुराळाची चटणी एकीकडे होती, बेंडुगुळाची चटणी एकीकडे होती, मग ते कशा पालीचे ते काय काय सगळं होतं. मग म्हणली उधर नाही जाणार म्हणजे इधर इधर म्हणजे हे काय, आणि ते गुलाबजाम सारखं त्यात चिकन असतं. मी आणलं प्लेट भरून, मला गुलाबजाम चांगले म्हणलं खाय आपण. एक काय किती शिलाय मैं लागत इतना है, म्हणली वो चिकन है वैसा है, म्हणली आपले पण नाही खाणे का. मी म्हणून ते बघितलं ओतून टाकलं. मी हात शिवलंच नाही त्याला. मग साबणाने 2-3 वेळा हात धुतले. मला आता काय करायचं. मग त्यांनी म्हणले नील म्हणून आहे आपले अमेरिकेचे नील, ते आम्हाला भेटायला आले. तर ते भेटायला आल्याच्या नंतर मग त्यांनी म्हणले की सुरेबाई तुम्ही क्या खाएंगे. त्यांनी म्हणलं भाजी चपाती चालेल. म्हणलं हे तर भारतीय जेवण भेटत नाही. मग म्हणलं काय भेटतंय तिथं, म्हणले चायनीज आहे, खाणार का. मी म्हणलं खाईन बाबा. मग त्याच्यामध्ये सगळं गुळ म्हणते, गुळ त्यांचं ते कायच. मग त्यांनी असल्या मोठ्या पिलट्या भरून आणले ते खावा म्हणले. मी खाल्ल्यावर मला ते गोड लागलं. म्हणलं मला नको, म्हणलं मी नाही खाते. का बरं, म्हणलं नाही आवडत म्हणलं मला. मग मी पांढरा भात मागवला वाईट, त्याच्यामध्ये मीठ नाही काय, पांढरा भात मागवला आणि मिरची पावडर घेतली, मीठ घातलं, मीठ घातलं, ते खाल्लं. आणि तिथल्या लोकांच्या मुलं कशी शिकलेली आहेत का, ते स्वतः शिकलेले होते का. ते म्हणजे जे कचऱ्याचे का त्यांची मुलं शिकलेले. अरे वा. आणि आता तुमच्या इथे आता आपली पण मुलं शिकले, आपली पण मुलं शिकले, कारण संघटनेने आपल्या मनावर घेऊन त्यांना शाळेत घातलं. हो, आणि आता हे पुस्तक पण संघटनेने काढलेलं आहे ना, की ज्याच्यामध्ये सरूबाईंचं हे मुलाखत घेतलेली आहे. तुझी मुलाखत कोणी घेतली होती. संस्कृती मॅडमने घेतली होती. तर या पुस्तकामध्ये हे असं आहे, याच्यामध्ये कचरा वेचकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, सामाजिक काम करणाऱ्या आणि कोणकोणांनी. आणि त्या छान सगळ्या मुलाखती बोललेल्या आहेत सरूबाई. आणि सरूबाईचं तुम्ही गाणं म्हणणार. एक गाणं म्हणा कुठलं तरी आपलं, आणि मग थांबूया. अहो लग्नाला पुरीच्या झाला या महिना, लग्नाला पुरीच्या झाला या महिना, महिन्यात पुरीची झाली या दैना, हुंड्याचं वज झालं या कर्ज, व्याज लागलंही वाढायला, व्याज लागलंही वाढायला, यावं हुंड्याचा जावई लागला पुरीला बळवायला, यावं हुंड्याचा जावई लागला पुरीला बळवायला. मी अग सांगन तशी तू वाग, मी अग सांगन तशी तू वाग, तुझ्या आई बापाला पैसे तू माग, आताची आता तू माहेरी जाग, आताची आता तू माहेरी जाग, गाडी घ्यायची फिरवायला, गाडी घ्यायची फिरवायला,
या व हुंड्याचा जावई लागला पुरीला बडवायला, या व हुंड्याचा जावई लागला पुरीला बडवायला. पैसे अनाई का जात नाही, अग पैसे अनाई का जात नाही, तुम्हाला बायको लागत नाही. हातात काठी लागे पाटी, हातात काठी लागे पाटी, लागला दारात अडवायला, लागला दारात अडवायला. या व हुंड्याचा जावई लागला पुरीला बडवायला, या व हुंड्याचा जावई लागला पुरीला बडवायला. आलाय पिऊनी दारूचा गुटका, अव आलाय पिऊनी दारूचा गुटका, उलतान तापून दिलाया चटका. सोशेनाबाईला माझ्या ताईला, सोशेनाबाईला माझ्या ताईला, पोर लागली ही बोंबलायला, पोर लागली ही बोंबलायला. या व हुंड्याचा जावई लागला पुरीला बडवायला, या व हुंड्याचा जावई लागला पुरीला बडवायला. लाजिरवाणी नको हे जिन, लाजिरवाणी नको हे जिन, मरुनी वाटते मरुनी जावा वाटते या मन. मध्यान रात्री केलाया घात, मध्यान रात्री केलाया घात, लागली आई बाप रडायला, लागली आई बाप रडायला. या व हुंड्याचा जावई लागला पुरीला बडवायला, या व हुंड्याचा जावई लागला पुरीला बडवायला. छान. पण आता एखादं चळवळीचं संघर्षशील गाणं म्हणाल का? ही कशी आहे की एक ट्रॅजेडी झालेली आहे, पण आपण ती व्हायला नाही पाहिजे म्हणून बोलतोय. त्याच्यामुळे एखादं छान असं लढाऊ गाणं नेहमी तुम्ही म्हणता. बोला क्रांती जिंदाबाद, बोला क्रांती जिंदाबाद, बोला क्रांती जिंदाबाद, एक साथ ओ विजयी होणार, आम्ही विजयी होणार. बोला क्रांती जिंदाबाद, एक साथ. बोला क्रांती जिंदाबाद, बोला क्रांती जिंदाबाद, बोला क्रांती जिंदाबाद, एक साथ ओ विजयी होणार, आम्ही विजयी होणार. बोला क्रांती जिंदाबाद, एक साथ. गाणं एकच गाणार, गाणं समतेच गाणार, गाणं एकच गाणार, गाणं समतेच गाणार. हाती मशाल घेणार एक साथ, ओहो विजयी होणार, आम्ही विजयी होणार. बोला क्रांती जिंदाबाद, एक साथ. हाती टिकाव घेणार, हाती टिकाव घेणार, हाती लेखणी घेणार, हाती टिकाव घेणार, हाती लेखणी घेणार. झेंडा बंडाचा घेणार एक साथ, ओहो विजयी होणार, आम्ही विजयी होणार. बोला क्रांती जिंदाबाद, एक साथ. नाव भीमाचं घेणार, नाव भीमाचं घेणार, ज्योती शाहूचं घेणार, नाव भीमाचं घेणार, ज्योती शाहूचं घेणार. अण्णा भाऊचं घेणार एक साथ, ओहो विजयी होणार, आम्ही विजयी होणार. बोला क्रांती जिंदाबाद, एक साथ. बोला क्रांती जिंदाबाद, बोला क्रांती जिंदाबाद, बोला क्रांती जिंदाबाद, एक साथ ओहो विजयी होणार, आम्ही विजयी होणार. बोला क्रांती जिंदाबाद, एक साथ. क्रांती जिंदाबाद. जय भीम. जय भीम. जय भीम. मस्त.